तुमचं सर्वांचं अजून एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे. हा आहे ब्लॉग नंबर 12. मोठा ब्लॉग जे की आता मी बनवायला सुरू केलेले आहेत. सो ऑफिसमध्ये पूर्ण एक दिवस दाखवला की काय करतो आम्ही. सो पहिली तर साफसफाई करतो, पुसून घेतो आणि नंतर मग दिवा वगैरे लावतो, अगरबत्ती लावतो आणि त्याच्यानंतर जे काही आपले हिशोब असतात ते लिहून ठेवतो आणि आता प्लॅन वगैरे काढायचे असले तर प्लॅन वगैरे काढतो रफ आणि त्याच्यानंतर मग साईड व्हिजिट वगैरे असतात ते आम्ही करतो. सो या सो मी पूर्ण एक दिवस दाखवायचा प्रयत्न केला आहे ऑफिसमधला. पूर्ण आपल्याला कॅप्चर करता नाही आलं कारण ट्रायपॉड वगैरे मी आणला नव्हता. जिथे इकडे जेवढे स्पेसेस होते तिथे मी फोन ठेवून करू शकलो तेवढे मी ट्राय केलेलं आहे रेकॉर्ड करायचं. पुढच्या वेळी आपण थोडं अजून चांगल्यापैकी रेकॉर्ड करायचा प्रयत्न करू. तुम्हाला माझे मिनी ब्लॉग्स आवडत आहेत तसंच मोठ्या व्लॉग्समध्ये पण सपोर्ट द्या. ओके. आणि त्याच्यानंतर आपण हे सगळं उतरून काढलं. जे जे बॅकलॉग लिहायचं राहिलेलं ते. आणि अजून एक सरप्राईज म्हणजे माझे फ्रेंड अनिकेत कदम त्यांनी आमच्या कंपनी अर्बन हाईपला एक गिफ्ट दिलेलं. जे की एकादशीला दिलेलं, जे की मी मिनी ब्लॉगमध्ये पण कव्हर केलं. पण म्हटलं ह्याला एक स्पेशल शाउट आउट आणि एक डेडिकेटेड ब्लॉग पण आपण ह्याला इन्क्लूड करू त्याच्यात. सो हे अनबॉक्सिंग करतानाचा हा व्हिडिओ. सो एकादशीच्या दिवशी आम्हाला त्यांनी विठू माऊली, रखू माऊली ची मूर्ती दिली. सो थँक्यू व्हेरी मच अनिकेत. आपण सगळ्यांनी कमेंट्समध्ये त्याला थँक्यू म्हणा. आणि सो आम्ही ती इथे ठेवली आहे डेस्कवरच, पूजा करताना अशी दिसते. सो या. आणि ही त्याची पूर्ण फॅमिली आलेली गिफ्ट द्यायला. सो थँक्यू वन्स अगेन. आणि माझं हे अजून एक गिफ्ट पेन पेन स्टँड भेटलं. आणि माझा एक शाळेतला मित्र आहे तर सो तो गेलेला प्रोटेस्टला दादरमध्ये. सो तिकडे काय कसं काय प्रोटेस्ट झालं ते त्याने मला क्लिप्स पाठवले आहेत. हे पण मी मिनी ब्लॉगमध्ये इन्क्लूड केलं. बट मला असं वाटलं की हा पण एक इम्पॉर्टंट मुद्दा आहे. सो मी त्याला एक मोठ्या लॉंगर फॉर्मेटवाल्या ब्लॉगमध्ये ॲड केलं. सो आदित्य ठाकरे वगैरे होते तिकडे आणि राज ठाकरेंचा मुलगा पण होता. सो ते नारे वगैरे लावत होते तिथे. जय शिवाजी, जय भवानी, भारत माता की जय. सो असं त्यांनी प्रोटेस्ट ॲड्रेस केला. सो जे की मी तुम्हाला माझ्या शॉर्ट फॉर्मॅटवाल्या ब्लॉगमध्ये पण दाखवलेलं आहे. आणि हे काम फाउंडेशन आपलं झालेलं आहे कॉन्क्रीट करून. सो फाउंडेशन नंतर जे पिलर्स आहेत ते थोडेसे आपण प्लिंथ बॉटमपर्यंत आपण भरणार आहोत आणि नंतर मग प्लिंथ बांधकाम होईल आणि मग त्याच्यावरती प्लिंथ बीम येईल. सो तो पण प्रोसेस तुम्हाला नंतर मी दाखवेन. दॅट्स इट फॉर टुडे. बाय.